होता ना. हा बरोबर, न्यूक्लिअर पॉवर स्टेशनच्या तुम्हाला कोणी कोणी केल्यात नोट डाऊन? कोण सांगेल न्यूक्लिअर पॉवर स्टेशन इन अवर इंडिया, आपल्या भारतामध्ये कुठे कुठे आहेत? मॅम मी सांगू? हा एक सांग. तारापूर महाराष्ट्र. तारापूर. जैतापूर. हा ओके, कुठे जैतापूर? महाराष्ट्र. हा ओके, अजून नेक्स्ट. रावतभाटा राजस्थान. ओके मॅम गुड. मद्रास. ओके. कलप्पम तमिळनाडू. ओके. नरोरा उत्तर प्रदेश. अजून एकच सांगते, अजून बाकीचे कोणी कोणी शोधलंय? मॅम मी कर्नाटक मॅम. हा येस अनुष्का. येस मॅम, तारापूर ते महाराष्ट्रात आहे, राऊताबाद राजस्थानमध्ये, ओके. करकतापार गुजरातमध्ये, नारोरा उत्तर प्रदेशमध्ये, कैगा कर्नाटकामध्ये, मद्रास ॲटॉमिक ते तमिळनाडूमध्ये आणि कुंदनकुलम तमिळनाडूमध्ये. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण आता पुढचा टॉपिक सुरुवात करूया. ओके, तुम्हाला मी सांगितलेलं 3 कन्व्हर्जन, फॅरनहीट, सेल्सिअस आणि केल्विन. आपला 3 झाले होते बरोबर. तुम्हाला मी केल्विन आणि सेल्सिअसचं कन्व्हर्जन सांगितलं होतं की केल्विनचं दिलं असेल तर सेल्सिअस मध्ये काय करायचं, C+273. सेल्सिअस जर दिलं असेल तर केल्विन मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, तुम्हाला जर 1 डिग्री दिलं असेल तर 1+273 हा फॉर्म्युला आपण घेतला होता बरोबर. आता तुम्हाला जर फॅरनहीट दिलं असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, सेल्सिअस मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल फॅरनहीटचं तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, F-32/9 = C/5. ओके, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे तुम्हाला कसली व्हॅल्यू भेटेल, C ची. म्हणजे थोडक्यात तुमचा फॉर्म्युला काय येईल, 5/9. फॉर्म्युला काय येईल तुमचा 5/9 येईल, 5/9 आणि F-32 ओके, F-32 हा मेन तुमचा फॉर्म्युला आहे. 5/9 × F-32 हा तुमचा कसला फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला फॅरनहीट मध्ये दिली असेल. आता इथे काय दिलंय, 212 दिलंय आणि त्याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचंय सेल्सिअस मध्ये. तर 212 तुम्हाला कुठे टाकायचंय, एफच्या जागेवर 212 टाकायचंय. ओके, 212 - 32 करायचं आणि इंटू 5/9 म्हणजे तुमचा आन्सर किती येईल, 100 डिग्री सेल्सिअस. ओके, हा फॉर्म्युला लिहून ठेवा किंवा बॉक्स करून ठेवा. केल्विनचं सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करायचंय किंवा सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायचंय तर आपण याच्यावरचे प्रॉब्लेम पण बघू नंतर. ओके, सध्या हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जर तुम्हाला सेल्सिअस दिलाय आणि फॅरनहीट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तो उलटा फॉर्म्युला कसा वापरायचा, आणि फॅरनहीट एफ ची व्हॅल्यू दिली असेल तर तो सेल्सिअस मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं. ठीक आहे, आता हे मेन आहे स्पेसिफिक हीट. हा जो स्पेसिफिक हीट हा जो वर्ड आहे तुम्हाला 8th मध्ये, 9th मध्ये, 10th मध्ये टिल 12 पर्यंत ही स्पेसिफिक हीट ही जी कन्सेप्ट आहे ती असणारच आहे. जिथे जिथे तुम्ही टेम्परेचरचा स्टडी कराल, हीटचा स्टडी कराल, हीटचा स्टडी तुम्हाला 12th पर्यंत आहेत. त्यामुळे स्पेसिफिक हीट हा वर्ड, याची डेफिनेशन, ही कन्सेप्ट तुम्हाला 8, 9, 10, 11, 12 पर्यंत करायची आहे. त्यामुळे आत्ताच बेस तुम्ही काय करून ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय. तर स्पेसिफिक हीट म्हणजे काय, वर्डच काय हे करतो, डिफाईन करतो, स्पेसिफिक बरोबर. स्पेसिफिक म्हणजे काहीतरी अशी स्पेशल व्हॅल्यू असणार आहे, समजलं. मग स्पेसिफिक हीट म्हणजे उष्णतेची अशी एक व्हॅल्यू येस मॅम. उष्णतेची अशी एक व्हॅल्यू जी टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी
इन्क्रीज व्हायला काय असते, ती जी व्हॅल्यू आहे ती तेवढी आपण हीट त्याला काय केली, दिली, तर जो टेम्परेचर आहे तो कितीने वाढेल, 1 डिग्री सेल्सिअस. कितीने वाढेल, 1 डिग्री. जर आता सपोज आपण रूम टेम्परेचरला आहोत, एखादं आपण पाणी घेतलं, त्या पाण्याचं आता टेम्परेचर आहे 20 डिग्री. ओके, आता आपण त्याला गरम केलं, गॅसवर ठेवलं आणि त्या 20 डिग्रीचं झालं 30 डिग्री, सॉरी 20 डिग्रीचं झालं 21 डिग्री, बरोबर. मग ते जे 1 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज व्हायला आपण गॅसची किती हीट दिली तिला, बरोबर. 1 जूल हीट दिली, 2 जूल हीट दिली, 3 जूल हीट दिली, किती हीट दिली, ती जी हीटची व्हॅल्यू आहे त्याला बोलतात स्पेसिफिक हीट. समजलं. सिंपल डेफिनेशन आहे. द हीट रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर 1 ग्रॅम सबस्टन्स. आपला सबस्टन्स किती असला पाहिजे, 1 ग्रॅम, आणि टेम्परेचर तुमचं कितीने वाढलं पाहिजे, फक्त 1 डिग्रीने. ओके, जेव्हा तुमचं 1 डिग्रीने टेम्परेचर वाढेल तेव्हा जी तुम्हाला हीट आवश्यक आहे, उष्णता आवश्यक आहे 1 डिग्री वाढवण्यासाठी, त्या उष्णतेला तुम्ही काय बोलणार, स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे विशिष्ट उष्मा. ओके, Yes, ma'am. विशिष्ट म्हणजे 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान तुम्हाला कितीने वाढवायचं, 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला काय बोलायचं, त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा, स्पेसिफिक हीट. ओके, एखाद्या 1 ग्रॅम पदार्थाला एकदम पदार्थाचं तापमान कितीने वाढवायचंय, 1 अंशाने, 1 डिग्रीनी तुम्हाला इन्क्रीज करायचंय, तर त्यासाठी लागणारी उष्णता जी आहे तिला काय बोलणार तुम्ही, स्पेसिफिक हीट. समजलं. Yes, ma'am. स्पेसिफिक हीटचा Yes, ma'am. फॉर्म्युला हीट Yes, रिक्वायर्ड, ma'am. हा येस, स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला आहे हीट रिक्वायर्ड डिवायडेड बाय मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू टेम्परेचर चेंज. आता त्याच्यावरूनच तुम्हाला युनिट भेटेल. हीट आपण कशामध्ये मोजतो, तर जूल मध्ये मोजतो. हीट कशात मोजतो, जे म्हणजे जूल मध्ये. डिवायडेड मास कशामध्ये मोजतो, केजी मध्ये, बरोबर. आणि इंटू टेम्परेचर चेंज, टेम्परेचर आपण मोजतो केल्विन मध्ये. म्हणजे एसआय युनिट शक्यतो केल्विन वापरतात, सेल्सिअस वापरत नाही. सेल्सिअस वापरलं तर ते दुसऱ्या सिस्टीम मध्ये जातं. एसआय सिस्टीम आहे केल्विनची. ओके, लक्षात ठेवा, एसआय युनिट मध्ये केल्विन हा वर्ड वापरला जातो. शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम्स हे केल्विन मध्ये दिलेले जातात. जर डिग्री सेल्सिअस मध्ये दिले असेल तर तुम्हाला केल्विन मध्ये ते काय करायला लागतात, कन्वर्ट करायला लागतात. म्हणजे त्याच्यात 273 तुम्हाला ऍड करावं लागतं. ओके, समजलं. डिफरंट सबस्टन्सेस डिफरंट स्पेसिफिक हीट. वेगवेगळ्या पदार्थाची काय असणार आहे, वेगवेगळी उष्मा, विशिष्ट उष्मा असणार आहे. तुम्ही पाणी वापरलं तर पाण्याची 1 डिग्री वाढायला वेगळी हीट, कमी हीट लागेल. पाण्याच्या ऐवजी तुम्ही कॉपर वापरलं, गोल्ड वापरलं, ऍल्युमिनियम वापरलं, प्रत्येक जसा तुम्ही पदार्थ सबस्टन्स चेंज कराल तशी त्याची विशिष्ट उष्मा किंवा स्पेसिफिक हीट काय होईल, चेंज होत राहील. काय होईल, चेंज होईल, बरोबर. आणि सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट हायड्रोजन, वॉटरची पण किती आहे, वॉटरची स्पेसिफिक हीट किती आहे, 1. ओके, ह्या ज्या वरच्या आहेत ॲल्युमिनियम, अल्कोहोल, आयर्न, कॉपर ते 0 मध्ये, आणि वॉटरची आहे 1.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कसं वाचणार, 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ओके, सो इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन टेम्परेचर कंट्रोल. सो वॉटर काय करतं, टेम्परेचर कंट्रोल मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ओके, समजलं एवढं स्पेसिफिक हीट. आता आज तुम्हाला कसली डेफिनेशन लिहायची, स्पेसिफिक हीट डेफिनेशन लिहायचे, कारण ही एक्झाम मध्ये पण तुम्हाला विचारू शकतात. कारण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा विचारतातच. आता नाही विचारला तरी 9वी, 9th, 10th, 11thला तर जे सायन्स घेतील त्यांना असेलच, पण 9th आणि 10th मध्ये पण हे इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे तुम्ही हीटचा स्टडी कराल ते तुम्हाला नंतर ऍप्लिकेशन्स येतील स्पेसिफिक हीटची. ओके, सो तुम्हाला ही डेफिनेशन आज लिहायची आहे, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. ओके, हे लिहायची गरज नाही इकडचं, हा पार्ट लिहायची गरज नाही. ओके, फक्त काय लिहायचंय, डेफिनेशन, फॉर्म्युला
आणि युनिट या 3 गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, समजलं? Yes, ma'am. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? Yes, ma'am. सिंपल डेफिनेशन, heat required to rise the temperature of substance किती आहे? 1 gram of a substance by 1 degree is called a specific heat. विशिष्ट स्पेसिफिक म्हणजे स्पेशल काहीतरी. मग विशिष्ट उष्मा म्हणजे तुम्ही काय लिहिणार? तर तुमचं विशिष्ट एनर्जी किती हवे तुम्हाला उष्णता, तर पदार्थ किती आहे तुमचा? 1 ग्रॅम पदार्थ आहे आणि त्याला कितीने तुम्हाला तापमान कितीने वाढवायचंय? 1 अंशाने तापमान वाढवायचं आहे. त्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे काय? विशिष्ट उष्मा. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. आता हे आहे कॅलरी मीटर. तुम्हाला मी कॅलरी मीटर पण दाखवते कसं दिसतं. कॅलरी मीटर काय एक डिव्हाइस आहे जे आपण एखाद्या ऑब्जेक्टचं हीट मेजर करायला वापरतो. ओके, तुम्हाला मी दाखवते कसं आहे. दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता हा एक वुडन बॉक्स आहे. ओके, त्याच्या आतमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय ग्लास सारखं त्याला बोलतात कॅलरी मीटर. काय त्याच्यात? कॅलरी मीटर. म्हणजे आपल्याला कुठल्याही मटेरियलची जर तुम्हाला स्पेसिफिक हीट काढायची असेल, ओके, काय काढायची आहे? स्पेसिफिक हीट काढायची असेल तर त्यासाठी हे वापरलं जातं. हा इथे आतमध्ये ग्लास सारखा असतो, तो कॉपरचा असतो. म्हणजे जे काही मेटल हे असतात कसले? गुड कंडक्टर ऑफ हीटचे जे सुवाहक असतात त्यापासून बनवतो. तुम्ही शक्यतो तो कॉपरचाच असतो. ओके, कारण काय? गुड कंडक्टर ऑफ हीट आहे ना, कॉपर सगळ्यात जास्त गुड कंडक्टर आहे. त्यानंतर हा जो आहे तो स्टरर आहे. जसं आपण चमच्याचं काम करतो तसं एक्सपेरिमेंट लॅबमध्ये हा असा असतो, त्याला बोलतात स्टरर. नंतर हा तुमचा आहे थर्मामीटर. बरोबर? आता इथे आपण स्टॉपवॉच लावलेला आहे. हा असा सगळा सेटअप असतो कॅलरी मीटर एक्सपेरिमेंट करण्यासाठी. समजलं? इथे पूर्ण काय केलेलं असतं? स्पंज किंवा हा पूर्ण पॅक केलेला असतो. म्हणजे थर्मासमध्ये कसं काम करतं? जेणेकरून हीट कुठूनही बाहेर पडू नये. ओके, इथून पूर्ण पॅक असतो. हा पूर्ण व्हाईट कलरचा दिसतोय तुम्हाला, तिथे स्पंज टाकलेला असतो जेणेकरून हा ग्लास इकडे तिकडे हलणार नाही आणि तुमची जी आतली हीट आहे ती कुठेही एक्सपांड होणार नाही. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. आता हे काय केलं जातं? इनिशियली हा जो एक्सपेरिमेंट आहे तो नंतर आहे तुम्हाला, पण आता याच्यात ऑलरेडी काय टाकलेलं असतं? वॉटर घेऊ शकता, मिल्क घेऊ शकता, जे काय ज्याची तुम्हाला स्पेसिफिक हीट काढायची आहे, ज्या लिक्विडची स्पेसिफिक हीट काढायची ते तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. पण भरण्या आधी तुम्हाला ते गरम केलं पाहिजे. कसं ठेवचंय? तुम्हाला गरम ठेवायचं. आता इथे मी त्याचं टेम्परेचर काय ठेवलेलं आहे, आपण इथून टेम्परेचर काय करू शकतो? इनक्रीज करू. आता मी याचं 40 टेम्परेचर ठेवलेलं आहे. बरोबर? आता याला मी कुठून हीट दिली नाही, ऑलरेडी हीट करून मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता मी हे स्टार्ट करणार. मग हळूहळू नॅचरल प्रोसेस काय असते? आपलं टेम्परेचर काय होतं? नेहमी कमी होतं. काय होतं? टेम्परेचर काय होतं? कमी होतं. बरोबर? टेम्परेचर कमी होतंय हळूहळू. Yes. बरोबर? Yes. आणि एका पर्टिक्युलर Yes, ma'am. आणि मग एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर काय होणार? ती जी रेष आहे, लाईन आहे, ती काय येणार? रूम टेम्परेचरला येणार. आणि मग त्याच्यानुसार वेगवेगळे पॉइंट घेऊन हा असा ग्राफ काढून, वेगवेगळा ग्राफ काढून त्यानंतर आपण हे काय फाइंड करतो की त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा किती आहे. ओके, त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा किती आहे, स्पेसिफिक हीट किती आहे. समजलं? कॅलरी मीटर कसं असतं दिसलं हे? त्याला बोलतात कॅलरी मीटर. हा जो आतमध्ये आहे त्याला बोलतात कॅलरी मीटर. हा बाजूचा सगळा काय त्याचा सेटअप आहे. तो कॅलरी मीटर जे आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी हा वुडन बॉक्स वापरला जातो. ओके,
समजलं? ओके मॅम. यस ma'am. मॅम. Ma'am. मॅम काय काय लिहायचंय ते डबल सांगा ना. स्पेसिफिक हीटची डेफिनेशन लिहायची. विशिष्ट उष्मा त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. मॅम बुक मध्ये आहे. हो हो, आणि इथं पीपीटी मध्ये पण आहे. आता याचं फंक्शन काय आहे? या कॅलरीमीटर जो आपण आता बघितला त्याचं फंक्शन काय आहे? जर त्याच्यामध्ये वॉटर आपण भरलं, जर हॉट ऑब्जेक्ट आपण प्लेस केलं तर काय होते? हीट एक्सचेंज बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड इनर वेसल, दस देअर टेम्परेचर बिकम सेम. थोड्या वेळाने काय होतं? कमी कमी आपण बघितलं ना, टेम्परेचर काय होत होतं? कमी होत होतं. मग थोड्या वेळाने काय होणार? वॉटरचं टेम्परेचर आणि आतल्या भांड्याचं टेम्परेचर काय होणार? सेम होणार. आता ह्या कॅलरीमीटरचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर तुम्हाला काय मी मगाशी सांगितलं की आपल्याला काय देतं हे? स्पेसिफिक हीट. तुम्हाला जर स्पेसिफिक हीट फाइंड करायची असेल तर आपल्याला कॅलरीमीटर हेल्प करतो. ओके, हे बघा, हे असंच आहे ना. हा थर्मामीटर, हा हीट रेजिस्टंट लीड, हा वुडन काय आहे? हीट रेजिस्टन्स. बरोबर, वुडन हीट कंडक्ट करत नाही, त्यामुळे तो तापत नाही, म्हणून आपण बाहेरच्या साईडला वुडन बॉक्स वापरलाय. हा इनर वेसल आहे आणि हा आउटर वेसल म्हणजे तो वुडन आहे. आणि इथे आहे एअर कॅव्हिटी. ओके, असं जातो ना. आता आपण सेटअप बघितला तो. बरोबर. मॅम. Yes. यस मॅम. आता या उष्णतेचे परिणाम काय होतात ते बघायचे आपल्याला. बरोबर, उष्णतेचे परिणाम होतात ना, कॉन्ट्रॅक्शन और एक्सपान्शन. यस मॅम. बरोबर, उष्णता जर जास्त असेल तर काय होईल? एक्सपांड होईल. एक्सपान्शन होतं ना. आपण बर्फ जेव्हा आपल्याकडे असतो, बरोबर, बर्फ कूल असतो, कोल्ड असतो, तेव्हा त्याचा बर्फ असतो. आणि जसजसं आपण त्याला गरम करतो, उष्णता देतो, तसा बर्फ काय होत जातो? पसरायला सुरुवात होते. काय होते? वितळत म्हणजे जातो. एक्सपांड होत जातो. वितळत. काय होत जातो? एक्सपांड होत जातो. म्हणजे काय करतं? हा, म्हणजे हीट काय करतं? एखाद्या सबस्टन्सला एक्सपांड करतं आणि कुलिंग काय करतं? एखाद्या सबस्टन्सला कॉन्ट्रॅक्ट करतं. काय करतं? कॉन्ट्रॅक्ट करतं. येस. म्हणून रेल्वेचे ट्रॅक असतात ना, रेल्वेचे ट्रॅक असतात, उन्हाळ्यामध्ये ते काय होतात? एक्सपांड होत असतात. आणि तेच विंटर सीझन मध्ये काय होत असतात? कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ओके. यस मॅम. आणि सेम दुसरं एक्झाम्पल काय येईल? हीट कॉजेस चेंजेस लिक्विड ना. जर सॉलिड, आईस काय आहे तुमचा? सॉलिड आहे. बर्फ काय आहे? कुठला पदार्थ? कुठला आहे? सॉलिड आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विड मध्ये. जर तुम्ही एखाद्या पदार्थाला हीट प्रोव्हाइड करता, उष्णता जेव्हा तुम्ही देता, तेव्हा पदार्थ काय होतो? त्याच्या स्टेट मधून चेंज होतो. बरोबर. Yes, ma'am. यस मॅम. आणि टेम्परेचर काय होतं? हीट अप्लाय केल्यावर टेम्परेचर काय होतं? हीट अप्लाय केल्यावर टेम्परेचर वाढत जातो. वाढतं. टेम्परेचर वाढत जातं. बरोबर. येस. म्हणजे इफेक्ट्स ऑफ माईक, प्लीज माईक ऑफ करा. इफेक्ट्स, परिणाम. पहिला परिणाम तर हीटमुळे काय होतं? एक्सपान्शन होतं. ड्यू टू हीट काय होतं? आपल्याला एक्सपान्शन होतं. त्यानंतर ड्यू टू हीट काय होते? स्टेट चेंज होते. बरोबर, स्टेट चेंज होते. स्थायू पदार्थ, तुमचा स्थायू पदार्थ कशा? द्रव पदार्थामध्ये बदलतो. बरोबर, म्हणजे ट्रान्झिशन. हा, नंतर टेम्परेचर राईज, म्हणजे तुमचे जे तापमान आहे ते काय होतं? वाढतं. जसं तुम्ही हीट सप्लाय करता, उष्णता देता, उष्णता पुरवता, तसं तसं तापमान किंवा टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. हे 3 इफेक्ट्स. ओके. आता तुम्ही पहिलं स्पेसिफिक हीट झालं. स्पेसिफिक हीट झाल्यानंतर
तुम्हाला पॉइंट लिहायचंय इफेक्ट्स ऑफ हीट. इफेक्ट्स ऑफ हीट मध्ये कसं लिहायचंय, पॉइंट नंबर 1 कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन हा पॉइंट लिहायचा. त्यानंतर पॉइंट नंबर 2 ट्रान्झिशन नेम द्यायचा आणि त्याच्या खाली हा सेंटेन्स लिहायचा. आणि नंबर 3 टेम्परेचर राईज, त्याच्या खाली हा सेंटेन्स लिहायचा. समजलं कसं लिहायचंय? Yes, ma'am. पॉइंट 1, पॉइंट 2, पॉइंट 3. ओके, इफेक्ट्स ऑफ हीट. आता इथे एक्सपान्शनचे काही जस्ट टाइप दिलेत. एक्सपान्शन ऑफ स्टेबल, युनिलिनियर एक्सपान्शन. युनिलिनियर एक्सपान्शन म्हणजे काय, तर जेव्हा तुमचा सॉलिड काय होतो लिनियर. लिनियर वर्ड काय इंडिकेट करतं नेहमी लक्षात ठेवा. जिथे जिथे लिनियर हा वर्ड येईल तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की लेंथ काय होते, लेंथ. लिनियर जिथे जिथे येतो तेव्हा लेंथ मध्ये चेंज होत असतात. युनिलिनियर म्हणजे युनि म्हणजे सेम. आता जेव्हा तुमची सॉलिड इन्क्रीज इन लेंथ मध्ये काय होईल, इन्क्रीज होईल आणि फॉर्म अ वायर और कॉइल ड्यू टू द इन्क्रीज इन टेम्परेचर. सो त्याला काय बोलायचं आपण, युनिलिनियर एक्सपान्शन. आता तुम्ही एखादी वायर घेतली बरोबर आणि त्याला काय केलं, खूप गरम केलं. गरम केल्यानंतर काय होणार, त्याची लेंथ इन्क्रीज होणार. काय होणार, त्याची लेंथ इन्क्रीज होणार. मग लेंथ इन्क्रीज झाले म्हणजे ते काय होणार, लिनियर एक्सपान्शन. तुम्ही जर वायर घेतली तर त्याचा एरिया एक्सपांड होणार आहे का, नाही. तुम्ही जर एक छोटी वायर घेतली तर त्याची लेंथ इन्क्रीज होईल, त्याची लांबी काय होईल, वाढेल. मग ज्याची लांबी वाढते त्याला काय म्हणणार तुम्ही, युनिलिनियर एक्सपान्शन किंवा लिनियर एक्सपान्शन म्हटलं तरी चालेल. ओके, लिनियर एक्सपान्शन इथे वर्ड दिलेले आहेत पण लक्षात ठेवा, लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके, असे बेसिक लक्षात ठेवा. लिनियर म्हणजे लाईन, जेव्हा लेंथ इन्क्रीज होते तेव्हा लिनियर एक्सपान्शन होतं. त्यानंतर एरियल एक्सपान्शन म्हणजे इथे दिलंय परस्युएसिव्ह एक्सपान्शन. बट वर्ड लक्षात ठेवा, एरियल एक्सपान्शन तुम्ही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही एरियल एक्सपान्शन लिहिलं तरी. ओके, एरियल एक्सपान्शन म्हणजे आता वायरला एरिया नसतो पण आपण वायरच्या ऐवजी जर एक प्लेन शीट घेतली, अल्युमिनियमचा पत्रा घेतला आपण एक, किंवा कॉपरचा आपण एक पत्रा घेतला, शीट घेतली, तर त्याला लांबी आली आणि रुंदी पण आली बरोबर. मग लांबी आणि रुंदी आली म्हणजे त्याच्यात जे इन्क्रीज होणार आहे, त्याच्यात जे एक्सपान्शन होणार आहे ते कसं होणार आहे, एरियाचं एक्सपान्शन होणार आहे बरोबर. फक्त लांबीचं किंवा फक्त रुंदीचं एक्सपान्शन होणार नाहीये, तर दोन्ही बाजूनी काय होणार, ते वाढणार आहेत. मग दोन्ही वाढणार म्हणजेच काय होणार, तुमचा एरिया वाढणार आहे, तुमचं क्षेत्रफळ वाढणार आहे बरोबर. मग जेव्हा क्षेत्रफळ वाढणार तेव्हा त्याला काय बोलणार तुम्ही, एरियल एक्सपान्शन. दुसरं नाव आहे स्टेडी स्टेट एक्सपान्शन. ओके, समजलं? ओके मॅम. लिनियर मध्ये तुम्ही काय वापरणार, लिनियर तुम्हाला लक्षात आलं, लिनियर म्हणजे लाईन. मग लाईन सारखं कोण दिसतं, वायर. मग वायर आपण येणार, वायर मधलं एक्सपान्शन तुमचं लिनियर एक्सपान्शन. त्यानंतर एरियल एक्सपान्शन, एरिया म्हटला की लांबी आणि रुंदी, लेंथ आणि ब्रेड्थ आली म्हणजेच काय येणार, शीट, सॉलिड शीट येणार म्हणजे पत्रा जो असतो त्यामध्ये इन्क्रीज झाले, एरियामध्ये इन्क्रीज झाले म्हणजे स्टेडी स्टेट एक्सपान्शन. आणि लास्ट जे आहे ते व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शन साठी, व्हॉल्यूम साठी आपल्याला काय हवे, एखादा स्पेरिकल किंवा 3 डायमेन्शनल तुम्ही क्यूब घेतलात बरोबर. क्यूब म्हणजे काय आलं, त्याच्यात लांबी आली, रुंदी आली आणि उंची, हाईट पण आली बरोबर. म्हणजे 3 डायमेन्शनल झालं तेव्हा तुम्हाला व्हॉल्यूम सापडेल. मग तेव्हा अशा 3 डायमेन्शनल किंवा तुम्ही क्यूब जरी डोळ्यासमोर ठेवलात, ओके, घन जरी डोळ्यासमोर ठेवलात तर त्याच्यात जे इन्क्रीज होणार आहे ड्यू टू गिव्हिंग द हीट, आपण त्याला उष्णता दिल्यानंतर त्याच्यात जी त्याची साईज वाढणार आहे त्याला काय बोलणार आपण, व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा सॉलिड एक्सपान्शन. घनीय प्रसरण, काय, प्रसरण आणि आकुंचन. ओके, येस मॅम. पहिला तुमचं लिनियर म्हणजे एकरेषीय प्रसरण, दुसरं प्रतलीय प्रसरण आणि तिसरं आहे तुमचं घनीय प्रसरण म्हणजे व्हॉल्यूम एक्सपान्शन, जिथे तुमचं व्हॉल्यूम काय होतो, एक्सपांड होतो. ओके, हे 3 लक्षात राहतील. फर्स्ट टाइप, हे टाइप आहे का, फर्स्ट लिनियर एक्सपान्शन, सेकंड एरियल एक्सपान्शन आणि लास्ट वन व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके,
लिनियर म्हणजे लाईन, एरियल म्हणजे एरिया, एरियामध्ये 2 टर्म आल्या तुमच्या लांबी आणि रुंदी, आणि व्हॉल्यूम मध्ये 3 टर्म आल्या लांबी, रुंदी आणि उंची. ओके, समजलं? पहिल्या ह्याच्यात तुमची वायर लांब होते, दुसऱ्या ह्याच्यात एखादा पत्रा शीट लांब होते, तर तिसऱ्या ह्याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? क्यूब. ओके, समजलं? येस मॅम. आणि एक्सपान्शन कशामुळे Yes, होते? ma'am. प्रसरण Yes, ma'am. कशामुळे होते? Yes, ma'am. ड्यू टू द हीट, उष्णतेमुळे. ओके, हीट मुळे एक्सपान्शन होते, उष्णतेमुळे काय होतंय? प्रसरण होते. येस. मॅम चॅप्टर नेम. मॅम चॅप्टर नेम सांगा ना. चॅप्टर ने मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, तापमानाचे मापन आणि परिणाम. आता इथे तुम्हाला ते सेम हे दिले बघा. इथे हा जो काय आहे मेटल बॉल आहे. ओके, तो काय झाला ह्याच्यातून पास झाला, पण जेव्हा याला नंतर हीट केलं, ओके, जसं जसं ह्याला काय केलं आपण? हीट दिली, तसं काय झालं? हीट दिल्यामुळे काय झाला? तो बॉल जो आहे तो काय झाला? एक्सपांड झाला. त्याच्यात काय झालं? एक्सपान्शन झालं. साईज काय झाली त्याची? वाढली. त्याच्यामुळे याच्यातून निघताना काय झालं? थोडं डिफिकल्ट झालं. समजलं? येस मॅम. आता इथे बघा, हे तुम्हाला Yes, ma'am. लिक्विडची हे दिले. थर्मामीटर मध्ये आपण काय घेतले? लिक्विड घेतलंय. मग जेव्हा आपण लेस हीट, कमी हीट असते म्हणजे कुलिंग असतं, तेव्हा तुमचं लिक्विड कुठे असतं? इथे असतं. आणि जसं आपण त्याला अजून हीट द्यायला सुरुवात करतो, तसे हे सगळे मॉलिक्यूल काय होतात? पसरायला तयार होतात. म्हणजे काय होतात? एक्सपांड होतात. काय होतात? आपलं कुठलंही लिक्विड एक्सपांड होतं म्हणजे काय होतात? त्याच्यात जे छोटे छोटे मॉलिक्यूल असतात ते काय होतात? पसरतात. सगळीकडे काय होतात? पसरतात. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. एक्सपान्शन प्रसरण आणि कॉन्ट्रॅक्शन आकुंचन. ओके, Okay. Yes, ma'am. Okay. एक मिनिट, मी बुक ओपन करते तुमच्या इथे म्हणजे तुम्हाला समजेल. आपले जे सोन्याचे दागिने वगैरे बनवतात, बनवण्यासाठी काय केलं जातं? हीट केलं जातं ना. मेटल काय केलं जातं? हीट केलं जातं, बरोबर. आणि त्यानंतर त्याला शेप दिला जातो. हे माहितीये तुम्हाला? हीट देऊन मग शेप दिला जातो. कोणत्याही मेटल पासून काही बनवायचं असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, पहिलं त्याला काय केलं जातं? हीट दिली जाते आणि त्यानंतर काय केलं जातं? शेप दिला जातो. हीटमुळे काय होतं? मऊ होते ना. जे मेटल असतात ते काय होतात? मऊ होतात, सॉफ्ट होतात. सॉफ्ट झाल्यामुळे आपण त्याला कोणताही शेप देऊ शकतो, बरोबर. बघा, बुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे लिनियर एक्सपान्शन. येस मॅम. Yes, ma'am. तर बुक Yes, मध्ये ma'am. आता तुम्हाला लिहायचं काय आहे लक्षात घ्या. 2 मिनिट मी सांगते. पेज नंबर काय आहे याचं? पेज नंबर आहे 101. ओके, पेज नंबर आहे 101. त्याच्यावर जे आहे लिनियर एक्सपान्शन ही त्याची येईल डेफिनेशन. ओके, बुक मधली डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला. आणि त्यानंतर हा त्याचा येईल फॉर्म्युला. L2 इज इक्वल्स टू L1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॅमडा इंटू डेल्टा टी. आता हा जो लॅमडा आहे, हा जो असा सिम्बॉल दिलेला आहे उलटा वाय सारखा, त्याला बोलतात लॅमडा. काय बोलतात? लॅमडा. ओके, हा, त्याला बोलतात लॅमडा. आता हे जे L2 मायनस L1 इथे तुम्हाला दिसते, मी तुम्हाला थोडं मोठं करून दाखवते. आता हा जरा फॉर्म्युला समजून घ्या कसा आला. ठीक आहे,
कारण तुम्ही डायरेक्ट याच्यात बघायला जाल तर तुम्हाला समजणार नाही की हा फॉर्म्युला कसा आलाय. आता इथे लक्ष द्या, आपला जो आपली जी डेफिनेशन आहे, आपली जी व्याख्या आहे ती काय सांगते की इन्क्रीज इन लेंथ. बरोबर, इन्क्रीज इन लेंथ म्हणजे काय होणार, तुमची वाढलेली लांबी. बरोबर, आता तुम्ही वायर घेतली, त्याची लांबी काय झाली, लेंथ काय झाली, वाढली. म्हणजे जर एखाद्या वायरची पहिली असेल 5 सेंटीमीटर, जर त्याची लेंथ असेल आणि ती त्यानंतर 7 सेंटीमीटर झाली, बरोबर, म्हणजे L1 काय असणार आहे, तुमची पहिली लांबी 5 सेंटीमीटर. L1 लिहिलंय, 1 म्हणजे पहिली लांबी, बरोबर, 5 सेंटीमीटर. आणि वाढतीये ना, म्हणजे L2 काय येणार आहे, 7 सेंटीमीटर. वाढते म्हणजे दुसरी जी लांबी भेटणार आहे ती काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणून मग आपण काय लिहिलंय, L2 मायनस L1. कारण आपल्याला काढायचं ना किती चेंज झाला, चेंज किती झाला लांबीमध्ये. चेंज काढायचा आहे म्हणजे एखाद्या गोष्टीतला आपल्याला बदल काढायचा असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. बरोबर, काय करतो, करतो ना आपण, सबट्रॅक्शन करतो. हा, डिफरन्स काढायचा आहे ते आपण सबट्रॅक्शन करतो. मग आपण काय करणार, L2 मायनस L1 म्हणजे जी तुमची चेंज झालेली लेंथ ही प्रपोर्शनल कशाला आहे, तर L1 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर पण चेंज होतं ना तुमचं, बरोबर. T2 मायनस T1, जर तुमचं 5 सेंटीमीटरला टेम्परेचर 30 डिग्री असेल तर तुम्ही हीट दिल्यानंतर 31 डिग्री होऊन तुमची लेंथ काय होणार आहे, 60 डिग्री होणार आहे, 7 सेंटीमीटर होणार आहे. बरोबर, तर हा काय आहे फॉर्म्युला. आणि हा जो सिम्बॉल आहे त्याला बोलतात प्रपोर्शनल. प्रपोर्शनल म्हणजे सेम, जेवढा चेंज इथे होणार आहे, इथे जर इन्क्रीजिंग होत असेल तर इथे पण काय होणार, इन्क्रीज होणार. काय होणार, ह्याला बोलतात प्रपोर्शनल. म्हणजे दोन्ही बाजूंमधला जो बदल आहे तो सेम असतो. समजलं. येस. आणि मग ह्या साईडला आपल्याला इज इक्वल्स टू जर लिहायचं असेल तर इथे आपण एक कॉन्स्टंट घेतो. काय घेतो, कॉन्स्टंट घेतो. आणि मग तो कॉन्स्टंट आहे लॅम्बडा. तो कॉन्स्टंट काय आहे, लॅम्बडा. हा जो सिम्बॉल दिसतोय ना तुम्हाला त्याला बोलायचं लॅम्बडा. समजलं, लॅम्बडा. ओके, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आता हे तुम्हाला मॅथ्स मध्ये पण येईल. हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी ही जी कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल ही जी कन्सेप्ट आहे मॅथ्स मध्ये, तिथे तुम्हाला समजेल की हे सिम्बॉल आपल्याला जर काढायचं असेल आणि इज इक्वल्स टू चा सिम्बॉल घालायचा असेल तर एक असा कॉन्स्टंट आपण घेतो, एक्स वाय कॉन्स्टंट घेतो. कोणाचं माईक चालू आहे, प्लीज ऑफ द माईक. तर आपण इथं हा सिम्बॉल घेतलेला आहे, त्याला काय बोलतात, लॅम्बडा. ओके, आणि हे दोन्ही सॉल्व्ह करून आपल्याला उत्तर भेटलेलं आहे L2 इज इक्वल्स टू L1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा लॅम्बडा इंटू डेल्टा टी. त्यातला L2 काय आहे, वाढलेली लांबी. L1 काय आहे, अगोदरची लांबी. 1 प्लस लॅम्बडा हा कॉन्स्टंट आहे. प्रत्येक मटेरियल साठी हा कॉन्स्टंट काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. आणि डेल्टा टी काय आहे, चेंज इन टेम्परेचर. म्हणजे तुम्ही सुरुवातीला तुमचं टेम्परेचर तापमान किती आहे आणि नंतर बदललेलं तापमान किती आहे त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय आहे, डेल्टा टी. ओके, तर तुम्हाला काय लिहायचंय, डेफिनेशन लिहायची आहे त्या पेज वरची. आणि निर्जला प्लीज ऑफ द माईक. ओके, आणि त्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा आहे. समजला हा फॉर्म्युला कसा आला, Yes, ma'am. काय डाऊट आहे या फॉर्म्युला मध्ये. No, ma'am. L2 काय आहे, L1 काय आहे समजलं. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर तुम्हाला काय आता क्वेश्चन बघा काय काय आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला स्पेसिफिक हीटची डेफिनेशन लिहायची आहे. क्वेश्चन नंबर ही डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला इफेक्ट्स ऑफ हीट लिहायचे आहेत, 3 जी इफेक्ट्स ऑफ हीट आहेत ते. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्सपान्शन ऑफ सॉलिड मधलं पहिलं लिनियर एक्सपान्शन. ओके, जे बुक मध्ये आहे. लिनियर एक्सपान्शनची डेफिनेशन आणि हा फॉर्म्युला. मी लास्टला परत रिपीट करते. ओके, एंडिंगला मी परत रिपीट करते. ओके, आणि दुसरं जे आहे एरियल एक्सपान्शन, सेम आहे. ओके, एरियल मध्ये तुमचा एरिया इन्क्रीज होतो, त्यामध्ये सेम फॉर्म्युला आहे. A2 च्या जागी तिथे L2 होतं,
A1च्या जागी तिथे L1 होतं. 1 प्लस हा जो आहे हा फक्त सिम्बॉल चेंज करायचा आपल्याला. सिम्बॉल तिथे लॅमडा होता आणि आता हा जो आहे त्याला बोलतात सिग्मा. काय बोलतात? सिग्मा. 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 हा काय आहे? सिग्मा. ओके, याला बोलायचं सिग्मा. सिग्मा. हा कशासाठी वापरतोय आपण? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. तो होता कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ओके, हा आहे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. एक्सपान्शन. कोएफिशियंट म्हणजे काय? एखादा आपण सिम्बॉल एखादं XYZ काही घेतो त्याला बोलतात कोएफिशियंट. ओके, जो कॉन्स्टंट आहे. समजलं? हवं तर तुम्ही बुक Yes, ma'am. तुमचा जो फॉर्म्युला बुक आहे हा तुमच्या फॉर्म्युला बुक मध्ये हा फॉर्म्युला ऍड करायची. तर हा जो फॉर्म्युला आहे तो पहिला लिनियर एक्सपान्शनचा आणि तिथे साईडला लिहून ठेवायचे लॅमडा काय आहे, सिग्मा काय आहे हे साईडला तुम्ही लिहून ठेवायचं आहे. समजलं? तिथे तुम्हाला आणि लिहून दिलेलं आहे. बोल्ड लेटर मध्ये Yes, तुमच्या ma'am. book मध्ये आहे त्यामुळे ते बघून लिहू शकता. ओके, ही डेफिनेशन झाली एरियल एक्सपान्शनची. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. जसं मी सांगितलं व्हॉल्यूम म्हणजे तुम्हाला काय वापरायचंय तर एखाद्या क्यूब वापरायचंय किंवा तुम्ही स्पियर वापरू शकता. ओके, सेम फॉर्म्युला आहे बघा. A2च्या जागी V2 टाकायचंय, A1च्या जागी V1 टाकायचंय. 1 प्लस सिग्माच्या जागी आता हा जो आहे त्याला बोलतात बीटा. काय बोलणार? बीटा. 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 हा जो सिम्बॉल आहे तो बीटा. ओके, पहिले होतं तुमचं लॅमडा जे लिनियर साठी होतं. त्यानंतर एरियल साठी आलं सिग्मा आणि व्हॉल्युमेट्रिक साठी आलं बीटा. ओके, तुम्हाला हा फॉर्म्युला डेफिनेशन फॉर्म्युला लिहून तुम्हाला काय लिहायचं आहे इथे फक्त साईडला लिहून ठेवा की बीटा काय आहे, कसलं कोएफिशियंट आहे. समजलं? ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे बघा मग अशी मी तुम्हाला सांगितलं हा आपला रेल्वे ट्रॅक असतो ना, बरोबर? मग समर सीझन मध्ये काय होतं? तो खूप हिट होतो. एक्सपान्शन होतं. ह्याच्यामध्ये काय होतं? एक्सपान्शन होतं. काय होतं? एक्सपेंशन. हा, आता इथे बघा अ स्मॉल गॅप इज केप्ड बिटवीन द ऍट रेग्युलर इंटरवल्स. म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये काय केलं जातं? थोडासा गॅप ठेवला जातो. का? कारण दिस इज केअर टू अकाउंट द चेंज इन द लेंथ ऑफ द रेल्स विथ द चेंज इन टेम्परेचर. जर ही गॅप ठेवली नाही देन रेल्स विल गेट डिस्टॉर्टेड ड्यू टू एक्सपान्शन इन समर विच मे लीड टू ऍक्सिडेंट. काही जर गॅप आपण नाही ठेवली तर काय होईल? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. ओके, त्यामुळे ही थोडीशी गॅप ठेवली जाते. आता जे आपण वरती बघितलं ते एक्सपान्शन ऑफ सॉलिड होतं. एक्सपान्शन ऑफ लिक्विड मध्ये काय येणार आहे? फक्त व्हॉल्यूम येणार आहे. ओके, कारण त्याला काय असतो? स्पेसिफिक शेप नसतो. बरोबर? आता आपण वरती काय बघितलं? सॉलिड साठी बघितलं. सॉलिड मध्ये काय असतं? स्पेसिफिक शेप असतो, लांबी, रुंदी, उंची. म्हणून आपण बघितले 3 टाइप्स बघितले. बरोबर? सॉलिड मध्ये किती बघितले? 3 टाइप एक्सपान्शन. कोणते? एरियल, लिनियर आणि व्हॉल्युमेट्रिक. आणि लिक्विडला काय असतं? लिक्विडला शेप असतो का? स्पेसिफिक शेप नसतो. बरोबर? म्हणून मग त्याच्यामध्ये एक्सपान्शन होणार आहे. पण त्याला काय असतं? व्हॉल्यूम असतं. बरोबर? काय असतं? व्हॉल्यूम असतं. म्हणून मग त्याचं जे एक्सपान्शन होणार आहे ते काय येणार आहे? फक्त व्हॉल्युमेट्रिक. घनीय प्रसरण. ओके, काय येणार आहे? लिक्विड म्हणजे द्रव पदार्थाला कोणताही साईज नसतो, कोणताही आकार नसतो. त्याच्यामुळे त्याला काय असतं? फक्त घनता असते त्याची. बरोबर? घन असल्यामुळे ते काय येणार? फक्त घनीय एक्सपान्शन. ओके, समजलं? त्यामुळे जो आपण वरती तोच सेम फॉर्म्युला तुमचा V2 = V1
इंटू ब्रॅकेट 1 प्लस, पण त्यांनी लिक्विड साठी बीटा इंटू डेल्टा टी वापरलाय. ओके, त्यामुळे थोडं कन्फ्युज नका होऊ. नाही, व्हॉल्युमेट्रिक आहे ना, बीटाच येणार तुमचा. ओके, एरियल साठी तुमचा काय होतं? प्रीती प्लीज माइक ऑफ कर ना. ओके, व्हॉल्युमेट्रिक साठी बीटा आहे. तर तुम्हाला हे परत लिहायची गरज नाही, हे लिहू नका तुम्ही, फक्त त्या 3 डेफिनेशन्स लिहायचे आहे. ओके, व्हॉल्युमेट्रिक, एरियल आणि लिनियर. ठीक आहे. यस मॅम. यस मॅम. ओके मॅम. Yes, ma'am. डेन्सिटी माहिती आहे, ऐकलंय डेन्सिटी तुम्ही? येस मॅम. Yes, ma'am. डेन्सिटी मीन घनता. आपण फक्त शॉर्ट मध्ये घेऊ. आता तुम्हाला गॅसचं एक्सपान्शन नाही शिकवत, शॉर्ट मध्ये सांगते, म्हणजे आपण नेक्स्ट टाइमला घेऊ. डेन्सिटी ऐकलंय तुम्ही? यस मॅम. Yes, ma'am. डेन्सिटी काय असते? मॅम. घनता. येस, घनता. म्हणजेच काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी. येस. व्हॅल्यूम. डेन्सिटी तेलाची जास्त असते का पाण्याची जास्त असते? तेलाची. तेलाची. नीट बघा. ऑइल. कशाची जास्त असते डेन्सिटी? ऑइल. ऑइलची. ऑइलची डेन्सिटी कमी असते, म्हणून ऑइल तेल पाण्यावर तरंगतं. तेल पाण्यावर तरंगतं ना, का पाणी तेलावर तरंगतं? तेल पाण्यावर तरंगतं. तेल पाण्यावर. हा, मग तेल तरंगतं म्हणजे तेलाची डेन्सिटी काय आहे? कमी आहे पाण्यापेक्षा. समजलं? यस मॅम. तेलाची डेन्सिटी किती आहे? येस मॅम. पाण्यापेक्षा येस कमी मॅम. आहे. कमी आहे. ओके. आता मी तुम्हाला पुन्हा हे रिपीट करते, काय काय करायचंय लक्षात घ्या. फर्स्ट तुम्हाला करायचं आहे स्पेसिफिक हीटची डेफिनेशन लिहायची आहे. विशिष्ट उष्मा, त्याची काय लिहायची तुम्हाला? व्याख्या लिहायची आहे, युनिट लिहायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे. समजलं? क्वेश्चन नंबर 1. ओके. क्वेश्चन नंबर 2, तुम्हाला इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे परिणाम, त्यात तुम्हाला 3 पॉइंट दिलेले आहेत, ते लिहायचे आहेत. समजलं? त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे 3 डेफिनेशन, लिनियर एक्सपान्शन, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन आणि एरियल एक्सपान्शन विथ द फॉर्म्युला. ओके, समजलं? येस मॅम. Yes, ma'am. 3 क्वेश्चन झाले. येस मॅम. हे एवढे 3 क्वेश्चन करून ठेवा. ओके, Yes, क्वेश्चन 3 ma'am. करायचे आहे. समजलं? Yes, ma'am. येस मॅम. यस मॅम. काय डाऊट आहे? नो मॅम. No, ma'am. ओके, आणि फॉर्म्युलाच्या बुक मध्ये लिहून ठेवायचे आहेत. ओके.